पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे निधन झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे। पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचं निधन झाल्याची घटना घडली आहे। कराचीमध्ये त्याचा दफनविधी झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे। खरं तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीच्या निधनाबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे। व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे। तसेच त्याचा दफनविधी कराचीमध्ये पार पडल्याचीही माहिती देण्यात आली आहे। यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे। पण या घटनेनंतर पाकिस्तानच्या कुठल्याच क्रिकेटरने शाहिद आफ्रिदीला श्रद्धांजली वाहिली नाही। त्यामुळे शाहिद आफ्रिदीचं निधन झालं आहे का हे जाणून घेऊयात। खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा AIने बनवला गेला आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी या खोट्या आहेत। शाहिद आफ्रिदी फिट आहे आणि त्याच्या निधनाच्या बातम्या खोट्या आहेत। शाहिद आफ्रिदीच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो 2017 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला। आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना त्याने 11,000हून अधिक धावा केल्या आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये एकूण 541 विकेट्स घेतल्या। एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे। त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 351 षटकार मारले। भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा या बाबतीत त्याच्यापासून फक्त 7 षटकार दूर आहे।